हे गाजर किसून झालेला आहे. आता शिजून झाल्यावर कड आल्यावर खाणार ना गाजर हलवा? हा यम्मी असतो. आणि झाला तयार. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि आज दत्त जयंती पण आहे. तर आज बनणार आहे गाजरचा हलवा. तर त्याची रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवतो. हे बघा गाजर किसलाय. असा गाजर किसायचा बरोबर. हे गाजर किसत आहे. हे बघा. ही बघा मार्गशीर्ष मधली पूजा. दुसरा गुरुवार. दुसऱ्या गुरुवारची पूजा. हे गाजर किसून झालेला आहे. गॅस पेटवलाय. त्यामध्ये टाकत आहे घी. आणि हे काय करून घ्यायचं? शिजवून घ्यायचं. हा शिजवून घ्यायचं. त्याच्यात दूध टाकायचं. त्यामध्ये टाकत आहे दूध. अर्धा लिटर दूध. ओके, अर्धा लिटर दूध. मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये आता टाकणार मावा. किती आहे मावा? 100 ग्राम. तुम्ही जास्त पण टाकू शकता. हो, ज्यांना जास्त हवा आहे त्यांनी जास्त टाकू शकता. वेलची, जायफळ, सुंठ यांची पूड. वेलची, जायफळ, सुंठ यांची पूड. चारोळी, काजू, बदाम आणि मनुक हे सगळं टाकायचं. आता शिजून झाल्यावर कड आल्यावर ओके. साखर या जागी गुळ टाकू शकतात ना लोक? हो. नाही, हे काळं नाही होणार. हे गोरं होणार. या जागी तुम्ही गुळ टाकू शकता. ऑर्गॅनिक गुळ ही टाकू शकता. ते आता म्हणजे ढवळतच राहायचं असतं दुधी हलव्यासारखं. हे खाली लागेल सुद्धा नाही तर. लागेल म्हणून ते मिक्स करतच राहायचं असतं म्हणजे ते शिजेपर्यंत. कड आल्यावर ओके. कड आलेला आहे. शिजवून घ्यायचं. अजून आटायचं आहे ते. अच्छा. शिजतंय. अजून शिजतोय गाजर. आटायचंय. ते 2-3दा उकळावं लागतं ना. हलवावं लागतं. वाफ द्यायला लागते झाकण ठेवून है ना. मम्मा गाजर हलवा बनवते. गाजर हलवा खाणार ना तू? तू खाणार ना गाजर हलवा? हा यम्मी असतो. यम्मी करून दाखव. यम्मी यम्मी करून दाखव. यम्मी झालं. हे बघ झालं आहे. बाबूला देणार आहे ना? बाबू आलेला विचारायला तुला. बाप्पाला दाखवणार आणि मग बाबूला देणार. ओके. आता गॅस बंद करणार म्हणजे शिजला आणि झाला तयार. पाणी नाही टाकत आपण. पाणी टाकायचंच नसतं. हे आता देव बाप्पाला काढत आहेत. ही बघा देवी. आणि हे बघा आले हवरट. हे हवरट आहेत. आणि हे बघा स्वामी.
बघा आता गाजर हलवा खाणार आहे आणि मम्मी आहे ना हे बघा देते. मला दे दे थोडस दे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.